Now the next the programs on the character array. Okay, so first we will see one by one programs related to the string or a character array. So for first most important program is write a program to count number of characters and number of words in a line of text. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्राम राईट डाऊन करायचा आहे की तुम्ही लाईन ऑफ टेक्स्ट म्हणजेच काय मोर दॅन वन वर्डचे स्ट्रिंग तुम्ही स्कॅन करणार आहे. ओके, गेट्स फंक्शननी. ठीक आहे, आणि मग त्या स्ट्रिंग मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आणि नंबर ऑफ वर्ड्स किती ते फाइंड आउट करायचंय. सो फाइंडिंग द नंबर ऑफ कॅरेक्टर्स वी ऑलरेडी हॅव strlen फंक्शन. दिस इज लेंथ फंक्शन. लेंथ इट हे फंक्शन काय करतं, नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग रिटर्न करतं बट विथ स्पेसेस. ओके, स्पेस सुद्धा इन्क्लूड करतं. ठीक आहे, नाउ ह्या प्रोग्राम मध्ये काय की विदाउट स्पेस, स्पेस सोडून जे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत दॅट यू हॅव टू काउंट अँड द नंबर ऑफ वर्ड्स यू हॅव टू काउंट. ओके, नाउ बघा इन जनरल रिअल टाइम एक एक्झाम्पल लक्षात घ्या. सपोज मी टाकलं हॅलो हाऊ आर यू, ही जर मी स्ट्रिंग टाकली, ठीक आहे, ही जर मी स्ट्रिंग टाकली तर आपण कॅरेक्टर कसं चेक करणार की विदाउट स्पेस पाहिजे आपल्याला. ठीक आहे, strlen फंक्शन आपल्याला नंबर ऑफ कॅरेक्टर्स डायरेक्टली रिटर्न करतं बट इन दॅट लेंथ स्पेस कॅरेक्टर्स ऑल्सो इन्क्लुडेड. ओके, सो हियर प्रोग्राम मध्ये आपल्याला स्पेस असेल तर आपल्याला ते कॅरेक्टर काउंट करायचं नाही. ओके, सो space other than space जेवढे number of characters आहेत that we have to count and the number of words in a given line of text we have to count. Okay, so this is your given line of text. तर तुम्ही काय लॉजिक यूज करणार की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सपोज प्रिव्हियस लेक्चर मध्ये सपोज मी str50 टाकलं. ओके, ह्याच्यामध्ये मी टाकलं हॅलो स्कॅन, कसंही करा तुम्ही. ओके, स्कॅन एफ नी करा, अशी डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तरी चालेल. ओके, तर काय होतं, str ऑफ 0 मध्ये डायरेक्टली काय जातो, h जातो. str ऑफ 1 मध्ये h, इथे काय जातो, e जातो. str ऑफ 2 मध्ये काय जातो, l जातो. str ऑफ 3 मध्ये अगेन l जातो. सो हे कंटिन्यू होतं. ओके, सो हे आपण लाईक वन डायमेन्शनल ॲरे पण आपण ट्रॅव्हर्स करू शकतो. ओके, सो त्याच केसने आपण काय करायचं, ईच इंडेक्सला स्पेस आहे का असं कन्सिडर करायचं. ओके, स्पेस आहे का चेक करायचं. जर स्पेस नसेल तर कॅरेक्टरचा काउंट काय करायचं, इन्क्रीमेंट करायचं. ओके, आणि स्पेस आली ह्याचं मिनिंग काय की एक वर्ड झाला. ओके, सो गिवन कॅरेक्टर सपोज str ऑफ आता बघा 0 1 2 3 4. सो जेव्हा आपली इंडेक्स 5 असेल तेव्हा str ऑफ 5 ला काय येणार आहे, स्पेस येणार आहे. सो स्पेस आली की आपण कॅरेक्टरचं काउंट नाही इन्क्रीमेंट करणार, पण आपण कशाचं काउंट इन्क्रीमेंट करणार, वर्डचं करणार. बिकॉज स्पेस आली की तो वन वर्ड झाला. अगेन परत आपण ट्रॅव्हर्स करत करत 6 7 8 9 ला आलो, 9th इंडेक्सला की स्पेस आली की अजून एक वर्ड झाला. सो जेव्हा स्पेस येईल तेव्हा आपण काय करणार, वर्डचा काउंट इन्क्रीमेंट करणार, आणि जेव्हा स्पेस नसेल तेव्हा आपण कॅरेक्टरचा काउंट इन्क्रीमेंट करणार. ओके, हे झालं इथपर्यंत. पण आता बघा जेव्हा मी स्क्रीनवर टाकते हॅलो स्पेस हाऊ स्पेस आर स्पेस यू आणि क्वेश्चन मार्क, याच्यानंतर मी स्पेस नाही ना देत. मग आपण काय करतोय की स्पेस आलं तरच काउंट वर्डचा इन्क्रीमेंट करतोय, पण शेवटच्या वर्ड नंतर तर स्पेस नाहीये. पण शेवटच्या वर्ड नंतर आपण काय करतो, एंटर कॅरेक्टर प्रेस करतो. सो आपण स्लॅश एन पण चेक करू शकतो. ओके, म्हणजेच काय की जर गिवन कॅरेक्टर स्पेस ऑर स्लॅश एन असेल, एंटर मीन्स काय, न्यू लाईन ला जातं. न्यू लाईन मीन्स व्हॉट, स्लॅश एन. ओके, सो गिवन कॅरेक्टर ट्रॅव्हर्स करत करत आपण जर स्पेस आली किंवा स्लॅश एन आलं तर आपण काय करणार, वर्डचं काउंट इन्क्रीमेंट करणार. कधी, जर स्पेस आलं और स्लॅश एन दोघांपैकी एक जरी आलं तरी पण आपण वर्डचं काउंट इन्क्रीमेंट करणार. अदरवाइज आपण कशाचं काउंट इन्क्रीमेंट करणार, कॅरेक्टरचा करणार. ओके, बघा स्पेस आली की वन वर्ड झाला, बरोबर आहे. पण जेव्हा शेवटचा वर्ड असतो तेव्हा आपण यू नंतर स्पेस देत नाही ना, मग शेवटचा वर्ड आपला काउंट नाही होणार. आपण कंडिशन काय टाकणार आहे, इफ गिवन कॅरेक्टर इज स्पेस then increment the count of a word, but this is the case fails in case of a last word of a line of a text, because last word नंतर आपण कधी स्पेस देत नाही. सो त्या केस मध्ये आपला एक वर्ड काउंट करायचा राहील. सो आपण काय देतो, लास्ट वर्ड एंटर केल्यानंतर आपण
एंटर देतो. सो एंटर मीन्स स्लॅश एन. ओके, स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन ना, एंटरनी पण काय होतं न्यू लाईनला जातं. सो स्पेस किंवा जर स्लॅश एन असेल तर आपण वर्डचा काउंट इन्क्रीमेंट करणार, अदरवाइज कॅरेक्टरचा करणार. ओके, सिंपल आहे बघा प्रोग्राम एकदम. आता आधी आपण प्रोग्राम राईट डाऊन करते, देन मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करते. ओके, सो आता आपल्याला स्ट्रिंग डॉट एच ची गरज नाहीये, बिकॉज आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन यूज करणार नाहीये. जेव्हा आपण strlen आपल्या प्रोग्राम मध्ये strlen, strcat, strcmp, strcpy आणि strreb जेव्हा हे फंक्शन्स असतील, एक जरी यातलं फंक्शन असेल तरी पण आपल्याला स्ट्रिंग डॉट एच वी हॅव टू इन्क्लूड. ओके, पण आता सध्या आपण स्ट्रिंग डॉट एच यूज करणार नाहीये. सपोज मी ठीक आहे एक आय घेतलं, कॅरेक्टर काउंट साठी सी घेतला सपोज, आणि वर्ड काउंट साठी 0 डब्ल्यू घेतला. ओके, नाउ प्रिंट एफ एंटर एनी टेक्स्ट म्हणून जातं. आता मोर दॅन वन वर्डचं पाहिजे, सो वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ द कॅरेक्टर ॲरे दॅट इज स्ट्रिंग युजिंग द गेट्स फंक्शन. ओके, नाउ आपण गिवन स्ट्रिंग डिस्प्ले करू. फर्स्ट गिवन स्ट्रिंग इक्वल टू %s आणि str. ओके, नाउ आता ऍक्च्युअल आपला प्रोग्राम. सो फर्स्ट i इज इक्वल टू 0 करा. देन तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चरला एक प्रोग्राम घेतलेला की विदाउट प्रिंटफ पण आपण स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करू शकतो. ओके, सो व्हाईल काय करायचो आपण, str ऑफ i जोपर्यंत न लिहित नाही तोपर्यंत स्लॅश. ओके, बघा आता आपण काय करतो, स्लॅश एन. आता जोपर्यंत नल कॅरेक्टर येत नाही स्लॅश आणि 0 तोपर्यंत आपण काय करतो, ट्रॅव्हर्स करतो. ओके, सो इथे चेक करायचं, इफ str ऑफ i इज इक्वल टू स्पेस, सिंगल कोट मध्ये एकदा स्पेस करायची, दोन वेळा स्पेस दाबायचं नाही, अदरवाइज 2 कॅरेक्टर्स येणार. आणि वन सिंगल कॅरेक्टर म्हणजे काय असतं, 1 ओनली, 2 नाही. सो सिंगल कोट मध्ये फक्त एक स्पेस द्यायची. ऑर लॉजिकल ऑर str of i is double equal to slash I is double equal to single quote मध्ये one space or str of I is double equal to slash n. If one of the condition is true, then increment the count of word, that is w plus plus. Okay, else if there is no space or slash n means one character we have to count, so c plus plus. एल्स झालं, फाईल कंप्लीट झालं. ओके, नाउ इथपर्यंतचा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करते, देन आपण पुढचा राईट डाऊन करूया. नाउ बघा होल प्रोग्राम लिहिलाय. ओके, नाउ फर्स्ट str ऑफ 50 मीन्स जेव्हा आपण डिक्लेअर करतो तेव्हा काय होतं, str ऑफ 0 पासून अप टू str ऑफ 49 पर्यंत काय होणार, मेमरी अलोकेशन होणार आणि त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार. ओके, नाउ एंटर एनी टेक्स्ट. सो आपण आता सेम टेक्स्ट टाकूया. हाऊ, तुम्ही कोणतंही टाकू शकता, हाऊ आर यू हे टाकलं. ओके, आणि एंटर की प्रेस केली. इथे एंटर की आपण प्रेस करतो. ओके, आपलं टाकून झाल्यानंतर स्कॅन केल्यानंतर तेव्हा हा 0, हा 1, हा 2, स्पेस 3, 4, 5, 6, स्पेस 7, 8, 9, 10 आणि क्वेश्चन मार्क 11. सो str ऑफ 0 मध्ये जाणार h, str ऑफ 1 मध्ये जाणार o, str ऑफ 2 मध्ये काय जाणार w, देन str ऑफ 3 मध्ये काय जाणार स्पेस, str ऑफ 4 मध्ये काय जाणार ऑटोमॅटिकली a, str ऑफ 5 मध्ये काय जाणार r. ओके, str ऑफ 6 मध्ये काय जाणार e, str ऑफ 7 मध्ये काय जाणार स्पेस, str ऑफ 8 मध्ये काय जाणार u y म्हणजे, str ऑफ 9 मध्ये काय जाणार o, str ऑफ 10 मध्ये काय जाणार u आणि str ऑफ 11 मध्ये काय जाणार क्वेश्चन मार्क. आणि str ऑफ 12 पासून ते 49 पर्यंत काय असणार नल कॅरेक्टर. जेवढे आपण व्हॅल्यू टाकले तेवढेच फक्त ऑक्युपाय होणार बाय द पर्टिक्युलर कॅरेक्टर. अँड आफ्टर दॅट
फ्रॉम द str12 टू str49 पर्यंत काय जाणार नल कॅरेक्टर. दिस इज आय हॅव ऑलरेडी डिस्कस. ओके, नाउ लेट्स सी आवर एक्झाम्पल. आय 0 झाला. ओके, आय किती झाला 0, सी पण 0 आहे आणि डब्ल्यू पण 0 आहे. व्यवस्थित लक्ष द्या, कळेल प्रॉपर. जर तुम्हाला असं वाटत असेल स्पेस नाही, मी प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. नाव बघा, I1 झाला आणि C आणि W आपण ऑलरेडी 0 घेतली. C फॉर कॅरेक्टर काउंट अँड W फॉर वर्ड काउंट. ओके, नाव I 0 आहे बघा. str of 0, str of 0 काय H. So H is not equal to, not 0, H is not equal to null. Yes, H is not equal to null. Right आहे. So loop मध्ये आलो. Now str of I, that is str of I means what? H. H is equal to space आहे का? No. आता OR मध्ये बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. OR मध्ये दोन्ही 0 असेल तर 0 म्हणजेच फॉल्स. एक 0 एक 1 म्हणजे ट्रू म्हणजेच 1. फर्स्ट 1 कंडिशन, सेकंड 0 तरी पण 1 आणि दोन्ही 1 असेल तरी पण 1च. ओके, म्हणजेच काय, OR मध्ये जर बोथ कंडिशन 0 means false and true means 1. Okay, so if both the condition false, then only we get the final result false, otherwise true. Okay, now str of I काय आहे 0, I काय आहे 0. so str of 0 काय आहे H. H is equal to space आहे का? No, so false. Or str of 0 slash n आहे का? No, because it is H. so both condition false आहे, म्हणजे आपल्याला फायनल पण काय येणार false. so false आलं if total, so if होणार का? नाही. so else मध्ये आलो आणि काय केलं, C चा काउंट इन्क्रीमेंट केला, means it is a character H. okay, now I plus plus, I किती झाला 1 झाला. now str of 1, that is O. O is not equal to null, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. आता str of I किती 1, str of 1 काय O, which is not equal to space. इक्वल टू स्पेस आहे का? नाही. सो इथं पण फॉल्स आणि स्लॅश एन पण नाही, दोन्ही फॉल्स. दोन्ही फॉल्स म्हणजे फायनल फॉल्स. सो इफ फॉल्स म्हणजे काय होणार, एल्स होणार आणि C चा काउंट इन्क्रीमेंट होणार. ओके, नेक्स्ट टाइम I प्लस प्लस, I किती झाला 2 झाला. ओके, नाउ str of 2 W, W is not equal to null, कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. W is equal to space आहे का? No, so false. Here W is equal to slash n आहे का? No, false. Both false. so OR मध्ये पण तुम्हाला false मिळणार. else मध्ये आलो. C plus plus, so C कॅरेक्टर 3 झाला. Now I plus plus, I किती झाला 3 झाला. Now परत str of 3, that is space आहे. now space is not equal to null, true आहे. लूप मध्ये आलो. आता str of I काय 3, str of 3 काय स्पेस. बघा इथे str of 3 काय स्पेस. सो स्पेस इक्वल टू स्पेस आहे का? येस. सो इथे ट्रू. और इथे ट्रू आला म्हणजे 1 आला. और str of 3 स्पेस इक्वल टू स्लॅश एन आहे का? नो. सो 1 0 म्हणजे 1 0 म्हणजे फायनल काय ट्रूच 1. सो इफ ची कंडिशन काय आली ट्रू. एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी सुद्धा आपल्याला इफ मिळणार, अदरवाइज एल्स. सो W प्लस प्लस म्हणजे काय आला 1. बघा आता आपण ट्रॅव्हल्स करत करत थर्ड इंडेक्स पर्यंत आलो. सो त्या केस मध्ये आपला 1 वर्ड झालाय आणि 3 कॅरेक्टर झाले. सो बरोबर C चा काउंट 3 आहे बघा आणि वर्डचा काउंट 1 आहे. W चा काउंट काय 1 आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्या स्पेस कडे आता सध्या आपला कंपायलर, सो त्या केस मध्ये आपला 1 वर्ड झालेला आहे आणि 3 कॅरेक्टर. सो बरोबर आले. ओके, नाउ इफ झाले एल्स होणार नाही. नाउ I प्लस प्लस, I 3 होता, I 4 झाला. नाउ str of 4 काय A, A is not equal to null, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. नाउ str of 4 काय A is equal to स्पेस आहे का? नो. सो 0. और A is equal to slash n 0, 0 0 फायनल 0 म्हणजेच फॉल्स. सो एल्स मध्ये येणार C प्लस प्लस. इफ फॉल्स ना, दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तरच एल्स होणार. एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी पण इफ होणार. ओके, सो C प्लस प्लस. नाउ I झाला. I किती होणार आता 4 होता. सो आता I किती झाला I 4 होता. सो आता I किती झाला 5 झाला. ओके, नाउ str of 5 काय आहे R. str of 5 काय आहे R. R is not equal to null, कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. str of 5 is equal to, str of 5 काय R. बरोबर. सो R is equal to स्पेस आहे का? नो, 0.
आर इज इक्वल टू स्लॅश एन आहे का? नो, 0. सो दोन्ही 0 म्हणजे फायनल फॉल्स. सो एल्स होणार सी प्लस प्लस. सो सी पण 4 होता, आता झाला 5. ओके, नाउ आय प्लस प्लस आय किती झाला? 6 झाला. नाउ एसटीआर ऑफ 6 काय आहे? ई. सो ई इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. नाउ एसटीआर ऑफ 6 ई इज इक्वल टू स्पेस आहे का? नाही. सो रिटर्न काय आलं? 0 म्हणजे फॉल्स आहे ना. स्पेस इक्वल टू स्लॅश एन आहे का? नो. सो 0 0 0 फॉल्स. सो एल्स मध्ये आलो. कॅरेक्टरचा काउंट इन्क्रीमेंट झाला 6. ओके, नाउ आय प्लस प्लस आय किती होणार? 7 होणार. नाउ एसटीआर ऑफ 7 काय आहे? नाउ स्पेस आहे. काय आहे? स्पेस आहे. बरोबर. सो स्पेस इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. सो एसटीआर ऑफ आय किती? 7. एसटीआर ऑफ 7 काय आहे? आर नंतर ई नंतर बघा 7 स्पेस आहे. सो स्पेस इक्वल टू स्पेस ट्रू आहे. सो ही कंडिशन ट्रू आली, पण ही फॉल्स आली. स्पेस इक्वल टू स्लॅश एन नाही. पण 1 0 आपल्याला फायनल काय मिळतो? 1 मिळतो, म्हणजे ट्रू. सो डब्ल्यू प्लस प्लस होणार 2 होणार. इफ झाले एल्स होणार नाही. नाउ आय होणार 8. बघा आता जोपर्यंत जेव्हा आपण इथे आलेलो आहे तेव्हा आपले 2 वर्ड व्हायला पाहिजे. सो बरोबर 2 वर्ड झालेले आहेत. आणि कॅरेक्टर किती व्हायला पाहिजे? स्पेस सोडून 1 2 3 4 5 6. बरोबर 6 काउंट आला. आलं लक्षात? नाउ 8 आय किती झालेला आहे? 8 झालेला आहे. नाउ एसटीआर ऑफ 8 काय आहे? यू. वाय. ओके, सो वाय इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. ओके, नाउ y इज इक्वल टू स्पेस आहे का? नाही. सो 0. y इज इक्वल टू स्लॅश एन आहे का? नाही. 0. सो 0 0 0. सो एल्स होणार. c प्लस प्लस सी किती झाला? 7 झाला. नाउ i प्लस प्लस आय किती झाला? 9 झाला. ओके, नाउ एसटीआर ऑफ 9 दॅट इज o. o इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. सो एसटीआर ऑफ 9 दॅट इज o. o इज इक्वल टू स्पेस आहे का? नो. सो 0. o इज इक्वल टू स्लॅश एन आहे का? नो. 0. सो 0 0 फायनल 0 आला. सो एल्स मध्ये आलो. 0 म्हणजे फॉल्स आला. सो एल्स मध्ये आलो. सी प्लस प्लस सी किती झाला? 8 झाला. नाउ आय प्लस प्लस आय झाला 10. ओके, नाउ एसटीआर ऑफ 10 काय आहे? यू. ओके, सो एसटीआर ऑफ 10 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन नल कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. सो एसटीआर ऑफ 10 काय? यू. यू इज इक्वल टू स्पेस आहे का? नो. सो फॉल्स. फॉल्स म्हणजे 0. एसटीआर ऑफ यू. एसटीआर ऑफ आय म्हणजेच काय? यू. यू इज इक्वल टू स्लॅश एन आहे का? नाही. सो कंडिशन 0. 0 म्हणजेच फॉल्स. दोन्ही फॉल्स म्हणजे ऑर मध्ये तुम्हाला फायनल फॉल्स मिळतं. सो फॉल्स इफ. सो एल्स मध्ये आलो. सी प्लस प्लस सी किती झाला? 9 झाला. देन आय प्लस प्लस आय किती झाला? 11 झाला. नाउ एसटीआर ऑफ आय. ओके, सो एसटीआर ऑफ आय काय आहे? 11 दॅट इज क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू स्पेस आहे का? नो. 0. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू स्लॅश एन आहे का? नो. 0. सो डब्ल्यू प्लस होणार नाही. एल्स मध्ये आलो. काउंट केला 10. ओके, नेक्स्ट टाइम आय प्लस प्लस आय झाला 12. नाउ एसटीआर ऑफ 12 इज नॉट इक्वल टू नल. बघा, एसटीआर ऑफ 12 इज नॉट इक्वल टू नल. काय आलं आता? 12 मध्ये तर हे आलं ना आपलं, आता नलच आलं ना. सो नल एसटीआर ऑफ 12 इज नॉट इक्वल टू नल कंडिशन फॉल्स आहे. सो लूपच्या बाहेर आलो. ओके, सो ह्या केस मध्ये बघा काय होतंय, जरी पण आपण स्लॅश एन टाकला तरी पण आपण इथे जातच नाही, बिकॉज आपला एंड 11 झालं. जेव्हा 12 असेल तर तुम्हाला काय सांगितलं मी? एसटीआर ऑफ 12 पासून 49 पर्यंत नल कॅरेक्टर आहे. सो एसटीआर ऑफ 12 नल आहे. नल इज नॉट इक्वल टू नल फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. ठीक आहे, सो फायनल रिझल्ट काय येईल? कॅरेक्टर इज इक्वल टू पर्सेंटेज सी. तर सी बरोबर 10 येतात ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण वर्ड 1 नी कमी येतोय. सो स्लॅश एन कडे आपला कर्सर येतच नाहीये. सो आपण काय करायचं की प्रिंट करताना इथे W+1 करून द्यायचं. कोणतंही टाका बघा, फक्त इथे काय करणार तुम्ही? जे आन्सर आलेले त्याच्यामध्ये एक वर्ड ऍड करायचा, बाकी काही नाही. सो ह्याच्यासाठी प्रोग्राम ट्रेस करायचा असतो. जरी आपल्या लॉजिकने आपण तो डेव्हलप केला तरी सुद्धा तो तसाच एक्झिक्यूट होईल प्रॉपर, असं होत नाही. सो आपल्याला 1 आन्सर 1 नी वर्ड कमी मिळतोय. सो 1 नी काय करायचं? तो प्रिंट करताना लूपच्या बाहेर आले तर 2 मिळतोय, पण प्रिंट करताना W+1 म्हणजे 3 प्रिंट करायचं. आलं का लक्षात? जे काही आन्सर असेल ते. सो हे स्लॅश एनच्यात आपल्याला गरज नाहीये. सो आपण बिकॉज इथं जातच नाहीये ना, सो फक्त आपण एवढंच करूयात.
ठीक आहे. म्हणजेच बघा, जर स्पेस आली तर एक वर्ड इन्क्रीज केला, स्पेस आली तर वन वर्ड इन्क्रीज केला. जर स्पेस नाहीच आली म्हणजे ही कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे दुसरं कोणतरी कॅरेक्टर प्लस केलं. ओके. आणि जेव्हा आपण एंडला येऊ त्याच्यानंतर एक नी वर्ड काय करतो, ऍडच करतो. म्हणजे स्लॅश एन कडे तर आपण आलेलोच नाही. ओके. सो फक्त ऑरची कंडिशन काढून टाका, बाकी काही फरक नाही. ठीक आहे. आता आपण हा रन करूयात. न्यू सोर्स, सेव्ह ॲज करा फर्स्ट त्याला, वर्ड char count.c, all files मधून c. okay. Now include only stdio.h, int main because we are using dev cpp, then return 0. Before that one character array of any size. Okay. I character count 0, w count 0. Okay. Now printf enter any text. जर scanf यूज केलं तर ओनली वन वर्डचीच आपल्याला स्ट्रिंग स्कॅन करता येईल. सो गेट्स यूज करा. ओके. नाउ printf ऍट अ टाइम ऑल डिस्प्ले करू आपण. सो आपण लगेच कोड स्टार्ट करू पहिले. while str of I is not equal to null. Okay. And if str of I is equal to space, अशी स्पेस टाकायची बघा. देन इन्क्रीमेंट, जर स्पेस आली तर वर्डचा काउंट इन्क्रीमेंट होणार, नसेल स्पेस तर त्या कॅरेक्टरचा काउंट इन्क्रीमेंट होणार. आणि नेक्स्ट कॅरेक्टर चेक करण्यासाठी I प्लस प्लस. ओके. नाउ आफ्टर द व्हाईल लूप गिवन स्ट्रिंग इक्वल टू %s comma str, printf number of characters equal to %d comma c, and then printf /n number of characters equal to %d comma w plus 1. ओके. पहिले बघा w केलं तर काय होते बघा, वन वर्ड कसा कमी मिळतो आपल्याला. सेव्ह केलं, देन एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. एंटर एनी टेक्स्ट. बघा 10 कॅरेक्टर्स बरोबर आले, फक्त वन वर्ड लेस आला. ओके. कारण की शेवटच्या वर्ड नंतर आपण स्पेस देत नाही ना, सो तो काउंटच होत नाही. बरोबर. आणि आपण काय लिहिले कोड मध्ये, जर स्पेस आली तरच आपण वर्ड काय केलेला आहे, इन्क्रीमेंट केलेला आहे. सो इथे स्पेस येते हाऊ नंतर, सो वन वर्ड झाला. आर नंतर येते सेकंड वर्ड झाला. पण इथे आपली कंडिशनच ट्रू नाही होते म्हणून ते 2 वर्ड्स, बाकी कॅरेक्टर बरोबर 10 आहेत. ओके. सो आता आपण दुसरं एक टेक्स्ट घेऊन बघूया.
माय नेम इज दीपिका. ओके, एंटर केलं. बघा आता 15 कॅरेक्टर्स आले का? 1 विदाउट स्पेस सोडू ना, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. कॅरेक्टर बरोबर 15 आहे, पण वन वर्ड 1 नी लेस झाला, म्हणजे इथे एक स्पेस आला, सो 1 वर्ड, सेकंड वर्ड, थर्ड वर्ड आणि लास्ट वर्ड नंतर आपण स्पेस देत नाही, आपण एंटर की प्रेस करतो, सो ते काउंट कॅल्क्युलेट झालं नाही. सो काय करायचं इथे? फक्त कॅरेक्टरचं काउंट बरोबर येतात, फक्त वर्ड जेव्हा आपण प्रिंट करू तेव्हा फक्त इथं डब्ल्यू ची जी व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये एक काय करायचं? ऍड करायचा, बस, बाकी काही करायची गरज नाही. चेक. हॅलो, हाय. बघा आता 7 वर्ड्स आले का? बघा पहिले टोटल 2 3 4 5 6 7. ओके, सो जर आपण W+1 नसतं केलं तर 6 आलं असतं आणि कॅरेक्टर्स बरोबर 25 असतील. बघा हॅलोचे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 and 25. टोटल काय आले? 25 कॅरेक्टर्स आले. ओके, तो हा झाला तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. बघा हा कॅरेक्टर ॲरे और स्ट्रिंग मधला, तो एक्झामला विचारतात. ठीक आहे, नाऊ आता आपण जे प्रिव्हियस लेक्चर्सला जे आपण हे बघितले स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन, तर कोणते कोणते बघितले आपण? strlen, ओके, strcpy, strcat, ओके, str अजून काय बघितलं? cmp आणि strrem. ओके, सो आपण युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन आपण ईच अँड एव्हरी फंक्शनचा एक प्रोग्राम बघितला. ओके, म्हणजे युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन आपण हाऊ टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ अ स्ट्रिंग, हाऊ टू copy the one string into the another string, how to join the two string, how to compare the two string and to display the reverse string. पण आपण ह्याच्यामध्ये काय यूज केलं? स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. ओके, सो बघा तुम्हाला कधी कधी काय येतं? राईट प्रोग्राम फॉर स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन, किंवा असं येतं बघा, राईट प्रोग्राम to copy one string into another string without using string handling function. काय सांगितलंय? राईट अ प्रोग्राम टू कॉपी वन स्ट्रिंग इनटू अनदर स्ट्रिंग विदाउट युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. तर हा प्रोग्राम येतो. आता तुम्हाला जर मेन्शन केलं राईट अ प्रोग्राम टू कॉपी वन स्ट्रिंग इनटू अनदर स्ट्रिंग युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन, सो ऑब्विसली तुम्ही यूज करणार strcpy. नाऊ तुम्हाला प्रोग्राम काय विचारलाय? विदाउट युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. सो आउटपुट मला तेच पाहिजे, काय की एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी झाली पाहिजे, बट हियर I cannot use the strcpy. So for that I have to implement my own code. ओके, सो जे रेडीमेड फंक्शन आहे ते आपल्याला आता इथे यूज करायचं नाही. जर तुम्हाला विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन आलं तर ऑब्विसली वन स्ट्रिंग साठी अनदर स्ट्रिंग कॉपी करण्यासाठी आपण strcpy यूज करतो, बट त्या फंक्शन यूज करायचंच नाही. ओके, सेम तुम्हाला इथं राईट अ प्रोग्राम to find the length of a string without using strlen or without using string handling function. So you have to find the length of a string without using strlen function. You have to join the two string without using strcat function. You have to compare the two string without using strcmp function, and you have to reverse the string without using strremv function. Okay, so this is हे आता आपल्याला each and every function चं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते आता आपल्याला युजर डिफाइन करायचं आहे, म्हणजे आपण स्वतः करणार. सो इट इज कॉल्ड एज युजर डिफाइन. वी कॅनॉट यूज द रेडीमेड फंक्शन, सिस्टम डिफाइन फंक्शन. ओके, सो आपण वन बाय वन ऑल स्टार्ट करूयात आता प्रोग्राम. एवढे झाले की मग आपले स्ट्रिंगचे सगळे प्रोग्राम झालेत. ओके, आणि एक दोन तुम्हाला मी एक्सरसाइज साठी देते. सो फर्स्ट आता राईट द प्रोग्राम टू फाइंड
length of a string without using string handling function or without using strlen function. Okay, obviously length of a string ला कोणतं function आहे string handling मधलं strlen. Okay, so त्याचा use न करता we have to find the length of a string. बघ आता number of character जेव्हा आपण म्हणतो तेव्हा without space. Okay, आणि length of a string म्हणतो तेव्हा including space. आपल्याला all length काय करावी लागते, all characters count करावे लागतात. Okay, so for calculating the length of a string, लाईक जेव्हा आपण strlen फंक्शन घेतलं तेव्हा आपण पहिले स्ट्रिंग तर आपण एंटर करत होतो. सेम वेनी आपण एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेऊयात. ओके, नाउ आय घेऊ. ओके, आणि एल घेऊ. ठीक आहे, सो एल 0. सो फर्स्ट आपण एक स्ट्रिंग एंटर करून घेऊ. एकदम इझी बघा, काहीच अवघड नाहीये. एंटर एनी स्ट्रिंग, वन वर्डची टाका, मोर दॅन वन वर्डची टाका, गेट्स यूज करा. So it can scan one word string also and multiple word also. ठीक आहे. Now here I is equal to 0. Now while str of I same आहे बघा, is not equal to null. जोपर्यंत null येत नाही तोपर्यंत I plus plus पण करायचं. ओके, देन आपण I प्रिंट केला तरी चालेल बघा, पण आपण लेंथ साठी आपण एक सेपरेट व्हेरिएबल जर घेतलं तर ते प्रॉपर डिस्प्ले होतं. ओके, आणि इथे मग शेवटी काय करणार आपण, आय ची व्हॅल्यू एल मध्ये टाकणार. डायरेक्टली आय प्रिंट केला तरी चालेल बघा, लेंथ नकोच घ्यायला लेंथ. आणि देन प्रिंट एफ गिवन स्ट्रिंग इक्वल टू %s str and after that length of a string %d I. Okay, get ch, program complete. नाव बघा आता str, सपोज आता एंटर एनी स्ट्रिंग, आता आपण वन वर्डचीच घेऊयात आपल्याला इझिली समजण्यासाठी. ओके, सो str ऑफ 0 मध्ये काय जाणार, सपोज गेट्स str मध्ये मी हॅलो टाकलं तर इथे गेलं h, str ऑफ 1 मध्ये गेला e, str ऑफ 2 मध्ये गेला l, str ऑफ 3 मध्ये अगेन l, str ऑफ 4 मध्ये o, आणि बाकी str ऑफ 5 पासून सगळीकडे काय असणार स्लॅश n. बरोबर, अप टू 49 पर्यंत. आता हे तुम्हाला माहिती आहे, स्लॅश n ते लिहायची गरज नाही, कंटिन्यू होणार. ओके, नाउ इथपर्यंत झालं. नाउ I इज इक्वल टू 0 केलं. नाउ str ऑफ 0 काय आहे, h इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, काय केलं I प्लस प्लस I 1 केला. नाउ परत str ऑफ 1 काय आहे e, इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, I प्लस प्लस केला. एकदम इझी बघा प्रोग्राम. नाउ I किती झाला, इन्क्रीमेंट केला 2 केला. ओके, नाउ str ऑफ 2 काय l, l इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, काय केलं I इन्क्रीमेंट केला 3. नाउ अगेन काहीच नाही केलं लूप मध्ये, फक्त I इन्क्रीमेंट केलेला आहे. नाउ str ऑफ 3 काय आहे, l आहे, l इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, सो I प्लस प्लस I किती केला 4 केला. ओके, नाउ str ऑफ 4 दॅट इज o, o इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू, I प्लस प्लस 5 केला. नाउ str ऑफ 5 काय आहे, नल आहे, बिकॉज हॅलो फक्त 4th इंडेक्स पर्यंतच बसलं, 0 to 4, पुढून सगळे काय झाले नल. गार्बेज व्हॅल्यू काय असते, कॅरेक्टर आलेला नल. सो str ऑफ 5 नल, नल इज नॉट इक्वल टू नल, फॉल्स, बिकॉज नल इक्वल टू नल, फॉल्स आलो, लूपच्या बाहेर आलो. गिवन स्ट्रिंग प्रिंट झाला हॅलो, लेंथ ऑफ अ स्ट्रिंग आय ची व्हॅल्यू काय 5. बघा, जरी इंडेक्स 0 पासून सुरू असेल तरी पण लेंथ फंक्शन काय करतं, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स 1 2 3 4 5. सो आपला आय काय होता, जेव्हा आपण लूपच्या बाहेर आलो तेव्हा 5 होता, सो तो आपण प्रिंट केला. एकदम इझी आहे बघा. ठीक आहे, सो हे झालं आपलं विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. बघा, लेंथ str.c.
इथे पण आता आपण strlen यूजच करणार नाही, सो आपल्याला स्ट्रिंग डॉट h ची गरज नाही. तर मला जे व्हेरिएबल नेम द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. नाउ printf enter any string. Get slew at now I is equal to 0 while str of I is not equal to null. Okay, just I plus plus. Now after completing while loop, given string equal to %s str length of a string equal to %d comma I. Just simple. Return 0. Okay, control S, execute, compile and run. आपण str of 50 साइज डिक्लेअर केलेली आहे. सो आपण जेवढी स्ट्रिंग टाकणार तेवढे इंडेक्सेस फक्त ऑक्युपाय होणार आणि रिमेनिंग मध्ये स्लॅश एन असणार. ओके, सो स्लॅश एन जोपर्यंत नल कॅरेक्टर येत नाही तोपर्यंत लूप ट्रॅव्हर्स होणार, तेवढाच काउंट होणार. नल कॅरेक्टर आले की एक्झिट होणार. ओके, सिंपल आहे बघा. हॅलो 5. ओके, नाउ नेक्स्ट परत एकदा रन करू, मल्टिपल वर्डची घेऊन. बिकॉज स्पेस जरी आपण टाकली तरी स्पेस इज ऑल्सो कॅरेक्टर. स्पेस इज नॉट इक्वल टू नल. ओके, बघा टोटल 15 आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 स्पेस 8 9 10 11 12 13 14 and 15 characters. ओके, सो हे झालं आपलं string calculating the length of a string without using strlen function. बघा म्हणजे तुम्हाला रेडीमेड फंक्शन आहे पण तुम्ही डेव्हलपर होणार आहे, सो तुम्हाला रेडीमेड फंक्शन यूज जर तुम्ही केले, तुम्हाला जर तुम्ही कंपनी लेवल मध्ये जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये जाल ऍक्च्युअली जॉबला, तेव्हा तुम्हाला रेडीमेड नाही यूज करावं लागत. तुम्हाला काय करावं लागतं, तुमचे स्वतःचे फंक्शन्स डेव्हलप करावे लागतात. ओके, सो फॉर दॅट तुमचं लॉजिक प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, सो बघा strlen रेडीमेड फंक्शन आहे. ओके, बट ऍज अ डेव्हलपर म्हणून तुम्हाला सुद्धा लेंथ कॅल्क्युलेट करता आली पाहिजे विदाउट युझिंग दॅट रेडीमेड फंक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट इज राइट अ प्रोग्राम to copy one string into another string. आपण बघा इंटिजर अरे मध्ये वन अरे दुसऱ्या अरे मध्ये कॉपी केला, सेम त्याच वेनी करायचं बघा. राइट अ प्रोग्राम टू कॉपी वन स्ट्रिंग इनटू अनदर स्ट्रिंग. स्ट्रिंग इज नथिंग बट अ कॅरेक्टर अरे. ओके, सो फर्स्ट नाउ वी नीड टू कॅरेक्टर अरे. वन मध्ये आपण व्हॅल्यू घेणार आणि सेकंड मध्ये आपण ती व्हॅल्यू कॉपी करणार. ओके, so suppose s1 s2. okay, then int I. okay, now first printf enter first string or enter string to copy असं पण तुम्ही राईट डाऊन करू शकता. गेट्स आता s1 आपण s2 मध्ये करू. तुम्हाला जर s2 s1 मध्ये करायचं असेल तर इथे s2 ला काही नाही, आपल्याला फक्त काय करायचंय, वन स्ट्रिंग ची व्हॅल्यू सेकंड स्ट्रिंग मध्ये कॉपी करायची. ओके, सो दिस इज जस्ट द व्हेरिएबल नेम्स. ओके, नाउ सेम मगासारखंच I0 करायचं while s1 of I is not equal to null. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत s2 of I मध्ये s1 of I ची व्हॅल्यू टाकायची and then I plus plus करायचं and after that original string इक्वल टू %s. ओरिजिनल आपल्या s1 मध्ये आहे आणि कॉपीड स्ट्रिंग s2 get ch and program complete. ओके, नाउ बघा आपण s2 ची व्हॅल्यू घेतलेलीच नाहीये,
तरी सुद्धा जी S1 ची व्हॅल्यू तीच काय आली पाहिजे, आपली S2 ची व्हॅल्यू पाहिजे. दॅट इज अ कॉपी फंक्शन. ओके, नाव बघा आता आपण काय करूयात, गेट्स S1. सो S1 मध्ये आपण गेट्स फंक्शन ने आपण S1 मध्ये S1 ABC टाकूयात. सो S1 ऑफ 0 मध्ये A, S1 ऑफ 1 मध्ये B, S1 ऑफ 2 मध्ये C. इथं गेट्स फंक्शन ने आपण काय करू, ABC स्पेस D असं टाकूयात. ओके, सो इथे S1 ऑफ 3 मध्ये गेली स्पेस, S1 ऑफ 4 मध्ये गेला D, S1 ऑफ 5 मध्ये गेला E. ओके, आणि बाकी S1 ऑफ 6 पासून काय असणार, नल कॅरेक्टर असणार. ओके, नाव आता आपण S2 ऑफ 0 हे टाकून ठेवूया. 1, S2 ऑफ 2, S2 ऑफ 3, S2 ऑफ 4, S2 ऑफ 5 आणि S2 ऑफ 6 ची तर काही गरज नाही, एवढेच आहे. ठीक आहे, नाव I इज इक्वल टू 0 झाला. S1 ऑफ 0, S1 ऑफ 0 काय, A इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. सो S1 ऑफ 0 ची व्हॅल्यू कुठे गेली, S2 ऑफ 0 मध्ये गेली. बघा, दोन्ही कॉपी मध्ये इंडेक्स सेम असतात. सो S1 ऑफ 0 ची व्हॅल्यू कुठे गेली, S2 ऑफ 0 मध्ये. सो S1 ऑफ 0 ची व्हॅल्यू A कुठे गेली, S2 ऑफ 0 मध्ये पण काय आला, A आला. नाव I प्लस प्लस I किती झाला, 1. नाव लूप S1 ऑफ 1 काय, B इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. सो S1 ऑफ 1 ची व्हॅल्यू S2 ऑफ 1 मध्ये, राईट हँड साइड LHS मध्ये जाते. सो S1 ऑफ 1 मध्ये आहे B, तर ती कुठे गेली, S2 ऑफ 1 मध्ये. दोन्हीकडे I आहे आणि I काय 1 आहे. सो इथे पण काय आला, B. नाव I प्लस प्लस I किती झाला, 2. नाव S1 ऑफ 2 दॅट इज C इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. सो S1 ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज C कुठे गेली, S2 ऑफ 2 मध्ये. सो S2 ऑफ 2 मध्ये काय आला, C आला. नाव I प्लस प्लस I किती झाला, 3. नाव S1 ऑफ 3 काय आहे, स्पेस इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू. सो S1 ऑफ 3 ची व्हॅल्यू दॅट इज स्पेस कुठे गेली, S2 ऑफ 3 मध्ये. सो S2 ऑफ 3 मध्ये पण काय आली, स्पेस. नाव I प्लस प्लस I किती झाला, 4 झाला. नाव S1 ऑफ 4 D which is not equal to null condition true. So S1 of 4 ची व्हॅल्यू S2 of 4 मध्ये. So S1 of 4 मध्ये D आहे, S2 of 4 मध्ये पण काय गेला, D गेला. नाव I प्लस प्लस I आला 5. नाव S1 of 5 काय आहे, E is not equal to null condition true. नाव S1 of 5 ची व्हॅल्यू S2 of 5 मध्ये. नाव S1 of 5 means E is copied to S2 of 5. So S2 of 5 now is E. Okay. Now I plus plus I किती झाला, 6. Now S1 of 6 is not equal to null condition now false because 5 पर्यंतच प्रॉपर व्हॅल्यू गेली, बाकी पुढे काय असणार आहे, नल. सो नल इज नॉट इक्वल टू नल कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. ओरिजिनल स्ट्रिंग S1 दॅट इज ABC स्पेस D आणि कॉपी स्ट्रिंग S2, तर S2 मध्ये पण तीच व्हॅल्यू आलेली आहे, ABC देन स्पेस देन D आणि E. सो हे झालं आपलं copy one string into the another string without using strcpy function. Okay. str1 if str1 is not equal to 0 then copy str2 मध्ये str of 1 ची व्हॅल्यू. ओके, फक्त मी S1 S2 च्या ऐवजी str1 आणि str2 केले बस. ओके, नाउ सेव. किती इझी प्रोग्राम आहे.
एंटर एनी स्ट्रिंग बघा ओरिजिनल स्ट्रिंग एबीसी स्पेस डी आणि कॉपी स्ट्रिंग पण एबीसी स्पेस डी. ओके सो str1 ची कॉपी str2 मध्ये कॉपी झालेली आहे. str1 मध्ये जी व्हॅल्यू आहे ती str2 मध्ये कॉपी झालेली आहे. ओके नाउ नेक्स्ट आता आपण रिव्हर्स प्रिंट करू. ओके राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले reverse string without using strrev function. Okay so for that first we have to enter the string. Okay so void main char str. Okay now int I. आता आपण एक इथे लेंथ पण घेऊ. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द लेंथ. म्हणजे आपण लेंथ कडे गेलो तरच आपल्याला लास्ट कॅरेक्टर मिळेल. ओके सो आपल्याला रिव्हर्स डिस्प्ले करायचं म्हणजे लास्ट टू 0th इंडेक्स पर्यंत करायचे. ओके सो आपण काय करूयात आता बघा तुम्हाला काय सांगितलंय की राइट अ प्रोग्राम टू डिस्प्ले रिव्हर्स स्ट्रिंग विदाउट युजिंग strrev फंक्शन किंवा रिव्हर्स साठी कोणतं फंक्शन लागतं स्ट्रिंग हँडलिंग strrev. सो फक्त रिव्हर्सचा जो कोड आहे तो फक्त आपण विदाउट strrev करायचा आहे. ओके सो आता आपण काय करू शकतो की एक पहिल्यांदा स्ट्रिंग घ्या एंटर एनी स्ट्रिंग. ओके देन गेट्स str. ओके नाउ लेंथ कॅल्क्युलेट करून घ्या. एकतर तुम्ही जसं मी प्रीवियस टू प्रीवियस प्रोग्राम मध्ये केलं विदाउट युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन तसं करा किंवा इथे strlen यूज केलं तरी चालेल बिकॉज आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. रिव्हर्सचं जे लॉजिक आहे ते आपल्याला strrev विदाउट युजिंग strrev करायचं. ओके पण लेंथ साठी जेव्हा तुम्हाला लेंथचं सेपरेट प्रोग्रामिंग तेव्हा हा यूज करू नका. ओके नाउ रिव्हर्स साठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे नाउ बघा इथपर्यंत पहिले सांगते की सपोज गेट्स फंक्शननी तुम्ही स्ट्रिंगची व्हॅल्यू टाकली सपोज abc DE ही स्ट्रिंगची व्हॅल्यू टाकली. सो str(0) मध्ये काय जाणार A, str(1) मध्ये काय जाणार B, नंतर लिहू आपण रिव्हर्सचं लॉजिक 2 मध्ये जाणार C, str(3) मध्ये जाणार D, str(4) मध्ये जाणार E. ओके आणि str(5) पासून काय असणार नल असणार पुढे. ओके नाउ हे झालं. नाउ सपोज मी एंटर एनी स्ट्रिंग स्क्रीनवर डिस्प्ले झालं गेट्स str मी ABCDE टाकलं. सो मेमरी अलोकेशन ह्या वेनी झालं. ओके नाउ लेंथ L ची व्हॅल्यू काय होणार आता strlen फंक्शन स्ट्रिंग ची व्हॅल्यू काय देणार टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर. सो 1 2 3 4 5 सो L ची व्हॅल्यू काय देणार 5 देणार. ओके आता लक्षात घ्या जेवढी तुम्ही स्ट्रिंग टाकलेली ते लेंथ फंक्शन तुम्हाला काय देतं टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके पण ऍक्च्युअली जी इंडेक्स असते ती काय असते 1 नी लेस असते. म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर जर तुम्हाला 5 दिले म्हणजे लास्ट कॅरेक्टर 4th पोझिशनला असणार बिकॉज स्टार्ट 0 पासून होतं. जर तुम्ही स्ट्रिंग 25 कॅरेक्टर्सची टाकली तर लेंथ तुम्हाला 25 येणार पण लास्ट कॅरेक्टर कुठे असणार 24th पोझिशनला असणार. ओके म्हणजे 0 पासून सुरू होते सो लास्ट कुठे असणार 24th ला. सपोज तुम्ही 12 कॅरेक्टर्सची स्ट्रिंग टाकली तर लेंथ फंक्शन विल रिटर्न यू द व्हॅल्यू 12. ओके but the last character index is 11th. Okay so reverse साठी we have to display from the last character to the 0th character. Okay so जी L ची व्हॅल्यू आहे that is -1 काय येणार आहे लास्ट कॅरेक्टर ची व्हॅल्यू. ओके सो आपण इथे फॉर लूप टाकू I is equal to L -1 जी काही लेंथ असेल that is -1 बिकॉज सुरुवातीला आता आपले फॉर दिस एक्झाम्पल लेंथ इज 5 but last character is at 4th position. So L -1 so आपल्याला स्टार्ट कुठून करायचं 4th पासून because we have to display the reverse value. Okay then I is greater than or equal to 0 I minus because आपल्याला end 0th ला करायचे. Okay now printf %c आणि इथे टाकणार str of I एक एक कॅरेक्टर प्रिंट करणार. ओके नाउ बघा लेंथ फंक्शन आपल्याला काय दिलं 5. नाउ I is equal to L -1 L काय 5 सो I ची व्हॅल्यू काय आली 4
4 is greater than or equal to 0 condition true. So print काय झालं str of I that is 4. So print काय झालं str of 4 काय आहे e. So e print झालं. Okay, now I minus minus. So next time आपण लूप कडे आलो. I minus minus. I किती होणार 3. Now 3 is greater than or equal to 0 true. So print काय झालं str of 3. str of 3 काय आहे d. So d print झालं. Okay. Now I minus minus. I किती झाला 2. 2 greater than or equal to 0 condition true. So print काय झाला str of 2 that is c. c print झाला. Now I ची व्हॅल्यू किती झाली 2 नंतर 1 झाली. Now 1 is greater than or equal to 0 condition true. So print काय झाला str of 1 that is b. Okay, now I minus minus. I 0 झाला. 0 greater than or equal to 0 yes equal to 0 आहे. So str of 0 print झाला that is a. Now I minus minus. I 0 होता. So 0 तो minus 1 केल्यावरती minus 1. Now minus 1 is greater than or equal to 0 false because minus 1 is less than 0. So loopच्या बाहेर आलो. Program complete. So ही झाली आपली reverse string display. Okay. So या वेळी तुम्हाला करायचं आहे. Suppose तुमची जर string 12 कॅरेक्टरची असेल तर तुमचा L तुम्हाला 12 मिळणार पण लास्ट इंडेक्स कुठे असणार 11 ला. सो बरोबर I मध्ये 11 जाईल आणि ते कंटिन्यू होत राहील. ओके. नाव बघा आता आपण strlen फंक्शन यूज करतोय सो आपल्याला string डॉट h पण इन्क्लूड करावे लागेल. तुम्ही i प्लस प्लस जसं आपण strlen फंक्शन ते काढले की नाही व्हॅल्यू विदाउट strlen फंक्शन ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. सो मी प्रोग्राम तुम्हाला strlen ने केलाय फक्त मी रिव्हर्सचं जे लॉजिक आहे दॅट इज फॉर लूप तिथे मी strrv फंक्शन यूज नाही केलं. ओके. सो ते माझं जे लॉजिक आहे ते मी विदाउट strrv केले. ओके. सो तुम्ही काय करा या प्रोग्राम मध्ये चेंजेस या प्रोग्राम मध्ये तुम्ही काय करा इथे जे मी डायरेक्ट लेंथ काढलेली त्याच्या ऐवजी आपण तुम्ही लूपनी लेंथ काढा जे की मी फर्स्ट लेंथ फंक्शन लेंथ आपण कॅल्क्युलेट केली विदाउट strlen फंक्शन. सो हे जे फंक्शन आहे हे तुम्ही रिप्लेस करा त्या लूपनी आणि मग हा प्रोग्राम ऍज इट इज राईट डाऊन करा आणि मग काय कसं करता येईल ते काय चेंजेस करावे लागेल लूप मध्ये ते बघा. पण रिव्हर्स जर दिलेला असेल विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन तर strlen यूज केलं तरी चालेल. फक्त एक्झॅक्ट तुम्हाला स्टेटमेंट काय टू रिव्हर्स फॉर रिव्हर्स डोंट यूज strrv फंक्शन दॅट इज इम्पॉर्टंट. Yes. Okay. Now L is equal to strlen str. Okay. Now for I आपण आधी ओरिजिनल स्ट्रिंग डिस्प्ले करू देन रिव्हर्स. ओरिजिनल स्ट्रिंग इक्वल टू %s, str. ओके. देन इथे पण स्लॅश इन देऊ म्हणजे न्यू लाईनला रिव्हर्स स्ट्रिंग येईल किंवा printf स्लॅश n रिव्हर्स स्ट्रिंग इक्वल टू ते %s लिहायची गरज नाही बिकॉज फॉर लूपनी पुढे ते रिव्हर्स होणार आहे. सो l minus 1 I is greater than or equal to 0 I minus minus. Okay. Now बघा printf %c comma str of I just एवढंच रिटर्न 0. ओके. सेव्ह करा कंपाइल अँड रन.
एंटर एनी स्ट्रिंग. बघा ओरिजिनल दीपिका खराडे आणि डुप्लिकेट रिव्हर्स ई. बघा इथे रिव्हर्स मध्ये चेक करा. EDARAHK बरोबर. देन स्पेस, देन AKIPEED. आलं लक्षात. तर हे झालं तुमचं रिव्हर्स स्ट्रिंगचं. ओके. आता तुम्हाला आता आपले विदाउट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन काय काय राहिलं आहे. strcat म्हणजेच कॉन्कॅटिनेशन जॉईनिंग द टू स्ट्रिंग आणि CMP ह्या दोन फंक्शनचे आपल्याला प्रोग्राम लिहायचे विदाउट दॅट युजिंग दॅट फंक्शन. ओके. कंपेअरिंग टू स्ट्रिंग आणि कॉन्कॅटिनेशन. सो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आता तुम्हाला मी एक होमवर्क देते. एक स्ट्रिंग घ्यायची आहे. सपोज डायरेक्टली घ्यायची, गेट्स वगैरे लिहायची काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये टाकायचं आहे C किंवा डबल कोट मध्ये एक स्ट्रिंग घ्यायची आहे. डायरेक्टली गेट्स फंक्शन आहे, डायरेक्ट त्याची व्हॅल्यू टाकायची आहे C, देन स्पेस प्रोग्राम. हीच व्हॅल्यू घ्यायची डबल कोट मध्ये. ओके. ठीक आहे. हे डायरेक्टली व्हॅल्यू घ्यायची आणि तुम्हाला आउटपुट कसं करायचं आहे बघा. C स्पेस प्रोग्रामिंग, जी तुमची ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती पूर्ण डिस्प्ले होणार प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर एक एक कॅरेक्टर, नंतर N I पर्यंत I कट करायचा, नंतर 1M कट होणार, नंतर अजून एक M, GR, GOCP, नंतर C. ओके. सो ह्या वे मध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे. एक एक कॅरेक्टर कमी यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा रो आणि कॉलम आहेत ऑब्विसली. ओके. सो तुम्हाला लूप मध्ये लूप यूज करावंच लागेल. ओके. सो आता हे डायरेक्टली स्ट्रिंग घ्या आणि थोडस लॉजिक यूज करा. ट्रायल अँड एरर करा. मीन्स बुक वरती प्रोग्राम राईट डाऊन करा, तुम्हाला जसा येईल तसा तो टाईप करून बघा काय आउटपुट येतंय, कसं डिस्प्ले होतंय. ट्रायल अँड एरर म्हणजे रॉंग डिस्प्ले झालं की तुम्हाला नेमकं कळेल की कोणत्या पोझिशनला कसं रॉंग डिस्प्ले झालेलं आहे. व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे C प्रोग्रामिंग, तुम्हाला IJ पण लागणार आहे त्याच्यामध्ये. ओके. सो प्रॉपर वेनी डिस्प्ले करा, ट्रेस करून बघा प्रोग्राम. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. I ची व्हॅल्यू 1 झाली, J1 झाली, I2 झाला, J किती झाला. त्यावेळी जर तुम्ही ट्रेस केलं तर तुमच्या प्रोग्राम मध्ये काय एरर आहे ते पण तुम्हाला कळतं. ओके. सो ट्रायल अँड एरर करा, ट्राय करा, नाही आलं तर मी तुम्हाला देईल. म्हणजे काय की रिव्हर्स फ्लॉइड ट्रायंगल डिस्प्ले करायचा आहे. फक्त याच्यासाठी ऑलरेडी ही स्ट्रिंग घ्यायची आणि एक एकनी लास्ट कॅरेक्टर कमी करत जायचं अप टू C पर्यंत. आलं का लक्षात. ठीक आहे. हे झालं तुमचं की मग रिव्हर्स करा. C प्रो सॉरी O, नंतर C प्रो, नंतर हे रिव्हर्स करा अप टू C प्रोग्रामिंग पर्यंत. पण पहिले हे करा आणि मग त्याच्यानंतर हे करा. आलं लक्षात. ठीक आहे. तर हे झाले तुमचं आजचे आपण फर्स्ट टोटल नंबर ऑफ वर्ड्स आणि कॅरेक्टर्स काउंट केले. देन str alien फंक्शन, रिव्हर्स आणि कॉपी हे आपण विदाउट युजिंग दॅट फंक्शन आपण प्रोग्राम्स केले आणि हे तुम्हाला होमवर्क आहे. नेक्स्ट लेक्चरला जर हा प्रोग्राम नाही आला तर हा एक्सप्लेन करेल आणि प्लस रिमेनिंग 2 आणि आपण मग फंक्शन आपलं स्टार्ट होईल. ओके. फंक्शन चॅप्टर.